पक्षाचा व्यापाऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे, व्यापाऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे, शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे, व्यापाऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे, शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे. काँग्रेस पक्षाचा विजय हो. नमस्कार, आपण पाहत आहात गावगाडा न्यूज. गावगाडा न्यूजचा हा विशेष रिपोर्ट. तामलवाडी टोलनाक्याजवळील हॉटेल, दुकाने, सार्वजनिक स्वच्छतागृहांवर होणाऱ्या अतिक्रमण कारवाईचा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. या कारवाईमागे नेमकं कारण काय आहे आणि या संपूर्ण प्रकाराचा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी नेमका संबंध काय? तामलवाडी टोलनाक्याजवळील अतिक्रमणे हटवण्यासाठी प्रशासनाने कारवाईचे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये दुकाने, हॉटेल्स आणि सार्वजनिक स्वच्छतागृहांचाही समावेश असल्याचे वृत्त आहे. या कारवाईला काँग्रेसने मात्र वेगळे राजकीय वळण दिले आहे. काँग्रेसचा आरोप आहे की याच परिसरात पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची महामार्गालगत सुमारे 20 एकर जमीन असून त्या ठिकाणी रिसॉर्टचे नियोजन किंवा काम सुरू आहे. त्यामुळे टोलनाक्याजवळील दुकाने, हॉटेल्स हटवून रिसॉर्टचा मार्ग मोकळा केला जात आहे का, असा सवाल काँग्रेसकडून उपस्थित करण्यात आला आहे. याच मुद्द्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही पालकमंत्र्यांवर टीका करत पालकमंत्री की रिसॉर्ट मंत्री असा सवाल उपस्थित केला आहे. मात्र दुसरीकडे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची भूमिका वेगळी आहे. आपली जमीन आपण शेतीसाठी घेतली असल्याचे सरनाईक यांनी सांगितले आहे. तसेच तामलवाडी परिसरातील अतिक्रमणांबाबत स्थानिक शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या असून महामार्गालगतचे अनधिकृत स्टॉल, दुकाने आणि सार्वजनिक स्वच्छतागृहांबाबत कारवाई करणे आवश्यक असल्याचे त्यांची भूमिका असल्याचं वृत्त आहे. म्हणजेच एका बाजूला प्रशासनाची अतिक्रमण हटवण्याची कार्यवाही, दुसऱ्या बाजूला पालकमंत्र्याच्या जमिनीबाबत उपस्थित होणारे प्रश्न आणि तिसऱ्या बाजूला या दुकानांवर आणि हॉटेलवर उदरनिर्वाह करणाऱ्या स्थानिक व्यावसायिकांचा रोजगार. आता खरा प्रश्न असा आहे, ही कार्यवाही फक्त अतिक्रमण हटवण्यासाठी आहे की या कार्यवाहीमागे आणखी काही कारणे आहेत? आणि जर ही नियमित अतिक्रमणाविरोधी कार्यवाही असेल तर तामलवाडी बरोबरच जिल्ह्यातील इतर महामार्गावरील अतिक्रमणांवरही अशीच कार्यवाही होणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरे प्रशासनाकडून आणि संबंधित लोकप्रतिनिधींकडून मिळणे गरजेचे आहे. कारण अतिक्रमण असेल तर कार्यवाही झालीच पाहिजे, पण कार्यवाही करताना सामान्य व्यावसायिकांच्या उपजीविकेचा प्रश्नही विचारात घेतला पाहिजे. आणि जर या कार्यवाहीमागे कोणताही राजकीय किंवा वैयक्तिक स्वार्थ नसेल तर प्रशासनाने संपूर्ण कार्यवाहीची पारदर्शक माहिती जनतेसमोर ठेवायला हवी. तामलवाडी टोलनाक्यावरील हा वाद आता केवळ अतिक्रमणाचा राहिलेला नाही, तो बनला आहे गावगाडा न्यूज आणि गावच्या प्रश्नांचा थेट आवाज. पाहूयात आजच्या या काँग्रेसच्या आंदोलनात नेमकं काँग्रेसच्या नेत्यांचं काय म्हणणं आहे ते. पक्षाचा विजय हो. काँग्रेस पक्षाचा विजय हो. काँग्रेस पक्षाचा विजय हो. काँग्रेस पक्षाचा व्यापाऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे, व्यापाऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे, शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे, व्यापाऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे, शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे. काँग्रेस पक्षाचा विजय हो. अरे पालकमंत्र्याचं करायचं काय? अरे पालकमंत्र्याचं करायचं काय? अरे पालकमंत्र्याचं करायचं काय? शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे, व्यापाऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे. भाविक याच भागातून तुळजाभवानीला जातात. या लोकांचा रोजीरोजगार त्यांच्या छोट्या मोठ्या व्यवसायात चालतो आणि मध्यंतरी पालकमंत्री म्हणले की ते दुकानं हटवा. आमचं एवढंच म्हणणं आहे की तुम्हाला दुकानं हटवायचे तर संबंध राज्यातील टोलवरचे दुकानं हटवा. आणि दुकानं हटवायचा अधिकारच येत नाही, कारण की ते स्वतःसुद्धा ते जागेचे मालक आहेत ते, आणि ते काही रस्त्यावर बसलेले नाहीत, त्यांच्या रोजीरोटीसाठी बसलेले आहेत. ह्या सरकारनं 2 कोटी वर्षाला नोकऱ्या देतो म्हणून घोषणा केली होती केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं, पण त्याच्यात 1 लाख युवकांनाही रोजगार मिळाला नाही. एकीकडे रोजगार मिळत नाही, कामधंदा हाताला काम मिळत नाही, उद्योगधंदे नाहीत.
आणि जे स्वतःच्या जीवावर कसं तरी रोजीरोटी करतायत त्यांच्या जीवावर ते सरकार उठलेलं आहे. त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध नोंदवतो. तुम्ही आंदोलन करताय, मात्र जे असं पक्षाकडून किंवा सरकारच्या वतीने किंवा ह्याच्याकडून प्रशासनाकडून असं सांगितलं जाते सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट किंवा गाईडलाईन्स आहेत की 50 मीटर नंतर आत किंवा बाहेर परिसरात टोलनाके असेल तर तिथं दुकानं थाटता येत नाहीत. त्याचा आधार घेतला जातोय किंवा त्यानुसार ते नियमातच आहे असं सांगितलं जात आहे. अतिशय चुकीचं सांगितलं जातंय. ते प्रत्यक्ष जर फिक्स कंस्ट्रक्शन करायचं असेल, बिल्डिंग लाईनपासून 70 मीटर ही लाईन ज्याला कंस्ट्रक्शन म्हणजे विटकाम करायचं आहे, स्लॅब टाकायचं आहे, त्यासाठी ते नियम लागू आहेत. ज्यांना तात्पुरतं शेड उभा करून धंदा करायचा आहे ते त्या स्वतःच्या जागेत हायवे लगत धंदा करू शकतात. हा नियमच आहे. आणि आम्ही जे सांगतो ते तुम्ही पत्रकार म्हणून शहानिशाही करू शकता या दुकानदारांना. आणि दुसरा विषय आमचा म्हणजे पालकमंत्री त्या ठिकाणी फळबाग लावतायत किंवा त्यांचं काही कंस्ट्रक्शन उभा करतायत त्याच्याशी आमचं देणं घेणं त्यांचा वैयक्तिक विषय झाला. आम्हाला त्याच्याबद्दल नाही, पण त्याच्यासाठी जर छोटे मोठे उद्योजक त्या ठिकाणी काढले जात असतील, त्यांचा रोजगार जात असेल तर ते या ठिकाणी आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही त्यांच्या सोबत आहेत आणि त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. ओके, घ्या भाई, चल या पुढे. पालकमंत्री परवा प्रतापजी सरनाईक साहेब या ठिकाणी येऊन गेले. त्यांनी इथं जागा घेतलेली आहे म्हणे 24 ते 25 एकर जागा आहे. नक्कीच या ठिकाणी एक ते शेतकरी म्हणून ज्यावेळेस इथं आले की मी इथल्या गावचा नागरिक झालोय, रहिवासी झालोय म्हटले आणि ह्याच नागरिकांवर इथं अन्याय व्हायला लागलाय. मला वाटतंय की आत्ताच हा नियम कसं काय आला. आज संबंध महाराष्ट्रामध्ये ते मंत्री आहेत, संबंध महाराष्ट्रातल्याच टोल नाक्यावरची सगळी परिस्थिती अशीच आहे ना. आज छोटे मोठे व्यापारी आहेत तिथं दररोज 1000-2000 रुपये कमवतात. ते मालक सुद्धा इथलं 500 महिन्याकाठी 10-15 हजार रुपये कमवत असतील. परंतु जसे सरनाईक साहेब ह्या जमिनीचे मालक झालेले आहेत तशाच पद्धतीने इथला शेतकरी सुद्धा हा मालक आहे. मला वाटतं त्यांना सुद्धा अधिकार आहे. आम्हाला त्यांच्याशी काही घेणं देणं नाही की त्यांनी इथं काय बांधतायत ते, परंतु ह्या लोकांवर अन्याय नाही झाला पाहिजे ही आमची काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही ह्या व्यापाऱ्यांच्या पाठीमागं आहोत. नक्कीच या ठिकाणी जेवढं काही मोठं आंदोलन करायचं आहे तीव्र पद्धतीचं यानंतर आम्ही करू. तुझ्या दुकानदारांना काही नोटिसा वगैरे आल्यात का काय? अजूनपर्यंत नोटिसा आल्या नाहीत. RTOची काही लोक येऊन मोजणी करून गेलेली आहेत. त्यांना काय अधिकार आहे की हा इथल्या लोकांच्या मोजमाप करायचे, म्हणून आम्ही त्यांच्या ह्या वागण्याचा आम्ही निषेध करतोय. आणि मला वाटतंय की हा त्यांचं काम नाही, RTOचं काम. मला आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे त्यांना जर बांधायचं असेल तर जर बेसलाईन 70 मीटरची आहे, त्यामुळं असं काही नाही की बाबा. आणि छोटे मोठे व्यापारी आहेत त्यांना जगू द्या ना तुम्ही. मला वाटतं तुम्ही तिथं काय बांधताय आम्हाला मगाशीच म्हटलं की घेणं देणं नाही आहे, परंतु या ठिकाणी ह्या व्यापाऱ्यांसोबत आपण राहावं. एक रोजगार निर्माण जे काही ह्या 100 दुकानं आहेत साधारणतः, ह्याच्यावर जवळजवळ 1000 लोक काम करतात. मुलं आहेत, तिथले काही आतले मालक आहेत, नोकरदार आहेत, महिला आहेत. त्यामुळं त्यांची काही सोय होईल. मला वाटतं रोजगार निर्मितीची सोय होईल. ओके, थँक्यू. बाजीराव मनोहर गोटकर. जमीन माझ्या वडिलाच्या इथं इथंच मी जमीन खातो करून खाली जमीन नाही मला. एवढी जमिनीवर राहतो. रोडमध्ये काय गेले आता हाय तिथे खायला तर शाळेत उठवायला ते मग काय करणार आम्ही? काय खाणार आम्ही? सांगा मावशी, पहिला रस्ता केवढा होता, किती झाला, तुमची जमीन किती गेली? त्या ऑटोवाले मोजायला येऊन गेले. वर्ष झाले खरेदी घेतली आहे. आम्ही इथंच राहतो आणि रस्ता थोडा होता पहिला. आता रस्त्यात गेली आहे त्याचं बी 10 रुपये मिळाले नाहीत आम्हाला. आणि आता राहिले त्याच्यावर बी आम्हाला बातम्या येते की ही काढायचं आहे, ही जायचं आहे. मग आमचं हे लहान मोठं 20 माणसाचं कुटुंब आहे. कशावर जगाचं? काय खायचं कोणा? ही गेल्यावर आमच्या जमिनी पण गेल्या स्थानिकांच्या. तर गेल्या त्याचे पैसे नाही तर कोर्टात दावा आहे. पण आता हाय ती बी राहिलेलं खाऊ देत नाही म्हणजे कशाला जगाचं? आज इथं तामलवाडी टोल नाक्यावरती लहान सहान उद्योगधंद्याच्या धंदा उठवण्यासाठी पालकमंत्री आणि इथल्या IRBच्या ऑफिसर लोकांची बैठक झाली आणि त्याच्यानंतर इथं RTO येऊन मोजणी करत आहेत. तर ह्या व्यापाऱ्यांना उठवण्याचा हा जो घाट घातलेला आहे त्या संदर्भात आमचं एकच म्हणणं आहे की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊन जे पालकमंत्री इथं आलेले आहेत आणि पालकमंत्री म्हणून इथं काम करत आहेत, तर त्या पालकमंत्र्यांनी एक पालकाची भूमिका बजवावी इथं. आणि ह्या लहान सहान उद्योगधंद्यांना न उठवता या पालकत्वाचं एक प्रामाणिकपणा दाखवून त्यांनी या उद्योगधंद्यांना अभय द्यायला पाहिजे. हे लोक जे आज बेरोजगारी इथं वाढलेली आहे
जी बेरोजगारी असल्यामुळं हे लोक इथं लहान सहान हॉटेल उद्योग